नमस्कार मित्रांनो, मी किरण. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत आपण सप्लाय आणि डिमांड झोनवरून सपोर्ट रेजिस्टन्स लाईन कशा प्रकारे मार्क करू शकतो आणि त्यावरून आपण ट्रेड कसे घेऊ शकतो. आता आपल्यापैकी बऱ्यापैकी जणांनी असा अनुभव घेतला असेल की आपण एखाद्या ट्रेडमध्ये एंट्री करतो, सी किंवा पी बाय करतो आणि त्याच्यानंतर मार्केट आपल्या अपोजिट डायरेक्शनमध्ये जायला चालू करते आणि आपला लॉस होतो, किंवा आपण प्रॉफिटमध्ये असतो, छोटंसं प्रॉफिट चालू असतं, आपण एक्झिट करतो आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की अरे हा ट्रेड मोठा होता आणि आपण अजून प्रॉफिट बुक करू शकलो असतो. मग ह्या गोष्टींना आपण अवॉइड कसं करता येईल, किंवा आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन कशा प्रकारे मार्क करून त्याच्यातून चांगलं प्रॉफिट आपल्याला घेता येईल, या गोष्टी आपण आज शिकणार आहोत. आता आपण बघतो मोठे मोठे ट्रेडर आपल्याला त्यांच्या सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लाईन शेअर करत असतात आणि आपण त्यावरून ट्रेडिंग पण करत असतो. पण या लाईन जर आपल्याला स्वतःलाच मार्क करता आल्या तर आपल्याला चांगले प्रॉफिट घेता येतील. यासाठी मित्रांनो आपल्याला सप्लाय आणि डिमांड झोन ओळखता आला पाहिजे. आता सप्लाय आणि डिमांड झोन कसा ओळखायचा? मार्केटमध्ये आपल्याला अशा खूप लेवल मिळतात ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह सेलिंग किंवा अग्रेसिव्ह बाईंग आलेला आहे. मग आता त्या लेवल कशा ओळखायच्या, तर चला बघूया. मी इथं थोडासा माझा चार्ट रिप्ले करतोय. तुम्ही बघू शकताय, बँक निफ्टीचा मी 5 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे आणि हा चार्ट मी थोडासा रिप्ले करतोय. म्हणजे एक 9 तारखेपासून आपण पुढं रिप्ले करून बघूया. आता 9 तारखेच्या अगोदर मार्केटमध्ये मला अशा काही लाईन्स शोधायच्या आहेत, अशा काही लेवल्स शोधायच्या आहेत ज्याच्यामध्ये अग्रेसिव्ह सेलिंग आलेलं आपण इथून बघायला चालू करूया. आता तुम्ही बघू शकता, सगळ्यात पहिलं अग्रेसिव्ह सेलिंग मला इथं दिसतंय किंवा या कॅन्डलमध्ये दिसतंय. ज्या कॅन्डलमध्ये अग्रेसिव्ह सेलिंग आलेलं त्याच्या अगोदरची जी ग्रीन कॅन्डल होती तिला मला मार्क करायचं. मी इथे एक रेक्टँगल घेतोय आणि ही ग्रीन कॅन्डल पूर्ण अशी मार्क करतोय. चला पुढं कुठं आपल्याला बघायला मिळतंय अग्रेसिव्ह सेलिंग किंवा अग्रेसिव्ह बाईंग, तर आता मला इथं ह्या कॅन्डलमध्ये अग्रेसिव्ह बाईंग बघायला मिळतंय. मी ही कॅन्डल मार्क करतोय. जर बाईंग असेल तर त्याच्या अगोदरची रेड कॅन्डल मार्क करायची आहे. सेलिंग असेल तर त्याच्या अगोदरची ग्रीन कॅन्डल मार्क करायची आहे. या कॅन्डल मधून नंतर अग्रेसिव्ह सेलिंग आलंय तर मी ही ग्रीन कॅन्डल मार्क करतोय. पुढं अजून कुठं दिसतंय का? इथं सुद्धा एक मला लेवल दिसते. याच्यामध्ये अग्रेसिव्ह सेलिंग इथून इथपर्यंत मार्केटने दिलंय. त्याच्या अगोदरची आपण ग्रीन कॅन्डल मार्क करूया. जर कॅन्डल मित्रांनो खूप मोठी असेल मार्क करायला, तर त्याची ओपन आणि क्लोज सुद्धा आपण तुम्ही मार्क करू शकता. जर कॅन्डल छोटी असेल तर तुम्ही हाय आणि लो मार्क करा. तर मार्केटमध्ये आपल्याला अशा काही लेवल्स मिळालेल्या आहेत. अजून एखादी लेवल आपल्याला मिळते का आपण चेक करूया. तर इथं ही एक लेवल आपल्याला मिळते. ही कॅन्डल आपण मार्क करूया. आता ह्या सगळ्या लेवल्स मी पुढे एक्सटेंड करून घेतो. आपल्याकडे आता काही सपोर्ट आणि रेजिस्टन्ससाठी मार्केटमध्ये लेवल्स मिळालेले आहेत. आता आपण रिप्ले ऑन करून बघूया. इथं मार्केट क्लोज झालेलं आहे. ही क्लोजिंग आहे 8 जानेवारीची. आपण आता प्लेस चालू करूया. मार्केटनी गॅप अप ओपनिंग दिलेली आहे आणि पहिल्याच काही मिनिटांमध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक ट्रेंड मिळालेला आहे. आपण जी सपोर्ट रेजिस्टन्सची लाईन मार्क केली त्याच्यावरती मार्केटने रेजिस्टन्स फेस करून एक डाऊनसाईडचा ट्रेड दिलाय. खालच्या लाईनवरती आलाय, इथं सपोर्ट घेतला आणि परत एक अपसाईडला मुवमेंट दिली आहे. आता बघा, जशी ही लाईन ब्रेक करते तसं परत आपण याच्यामध्ये रिएंट्री सुद्धा करू शकलो असतो. परत मार्केटने इथं सपोर्ट घेतला आहे. मार्केटने जशी ही लाईन ब्रेक केली आहे, आपली जी सपोर्टची लाईन आहे मार्केटने ब्रेक केली आहे, त्याच्यानंतर एक अग्रेसिव्ह सेल ऑफ मार्केटमध्ये आलेला आहे आणि या ट्रेडमध्ये तुम्ही किती पॉईंट बुक करू शकला असता बघू शकता. अकरा तारखेला जेव्हा मार्केट गॅप अप ओपन झालंय त्याच्यानंतर सुद्धा मार्केटने इथं रेजिस्टन्स फेस केला आहे. ब्रेकआउट की ब्रेकडाऊन मिळतोय आपण बघूया. 11 तारखेला मार्केट रिजबाउंड होतं, जास्त ट्रेड मिळालेले नाहीत. इथं आपण बघू शकतो मित्रांनो, इथं एक आपण नवीन लाईन मार्क करू शकलो असतो. इथून एक अग्रेसिव्ह सेलिंग आलेलं. जर ही लाईन आपण मार्क केली असती, रोजच्या रोज ह्या लाईन्स तुम्हाला अपडेट कराव्या लागतील. नवीन लाईन अपडेट झालेली आहे आणि ही लाईन अपडेट केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झालंय, जसं त्याने इथं ब्रेक केलाय त्याच्यानंतर आपण ट्रेड घेऊ शकलो असतो, किंवा परत इथं जेव्हा मार्केटने सपोर्ट घेतलाय त्यानंतर सुद्धा आपण त्याच्यामुळे ट्रेडिंग करू शकलो असतो.
आता परत तुम्ही बघू शकता मार्केटने जशी ही लाईन ब्रेक केली आहे, ही लाईन ब्रेक केल्यानंतर तुम्ही या कॅनलमध्ये जरी एंट्री घेतला असता तर एका कॅनलमध्ये तुमचं चांगलं प्रॉफिट झालं असतं आणि इथं आल्यानंतर मार्केट थोडंसं सपोर्ट घेत आहे बघून तुम्ही ट्रेडमधून एक्झिट होऊ शकला असता. आता पुन्हा मार्केटने या लेवलचा सपोर्ट ब्रेक केल्यानंतर तुम्ही ट्रेड घेऊ शकला असता. परत मित्रांनो आपण इथं हे एक आपलं सेटअप बनत होता. इथं आपण बाईंग करू शकलो असतो. मार्केट इथं सपोर्ट घेत होतं. मार्केटने इथं ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला. थोडंसं सस्टेन झालं आणि मार्केटने आपल्याला अपसाईडचं मूव्हमेंट दिलेली आहे. मार्केटने परत इथं रेझिस्टन्स फेस केला आणि मार्केटने आपल्याला एक छोटा डाउनसाईडचा ट्रेड दिलेला आहे. अशा प्रकारे आपण सपोर्ट रेजिस्टन्सच्या लाईन मार्क करून बाईंग आणि सेलिंग करून चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्न करू शकतो. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो.